नायक आणि खलनायक या संदर्भामध्ये मागच्या व्हिडिओत काही मुद्दे बघितले. आजच्या भागामध्ये काही मुद्दे बघणार आहोत. मित्रांनो, नायक आणि महानायक हे आयुष्यामध्ये जे काही जीवित कार्य, जीवनाचे एक उद्दिष्ट, एक ध्येय म्हणून एखादी गोष्ट ठरवलेली असते, त्यांनी निश्चय केलेला असतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, यावर त्यांची श्रद्धा असते. एक निश्चय, एक दृढ संकल्प असतो त्यांचा. या दृढ संकल्पावर ते स्थिर असतात. ते जरी काही मध्ये खलनायकांमुळे त्यांना जरी त्रास झाला, नक्की ते काही प्रमाणात व्यतीत होतील थोडा वेळ, पण आपल्या ध्येयापासून विचलित होत नाहीत, ध्येयापासून दूर जात नाहीत. हे त्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, ते महानायकांचं, नायकांचं. कारण त्यांना ध्येयापासून दूर करणे, त्यांचं काम थांबवणे, त्यांना ते कसं काम थांबवतील याचा विचार करणारे खलनायक त्यांच्या आजूबाजूला असतात. परंतु नायक मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं काम थांबवायचंच नाही. लोकांनी अडवलं तर आपण उडून पुढे जायचं आहे, हा निर्धार त्यांचा असतो. आणि या निर्धारावर वार आणि प्रहार होत राहतात. या वार आणि प्रहाराला झेलत, त्यांचा सामना करत ते पुढे जातात. पुढे पुढे जात राहणं आणि आपण ठरवलेल्या ध्येयासोबत इतरांनाही घेणं, हे नायकांचं, महानायकांचं काम असतं. लक्षात. खलनायक देखील माणसं सोबत ठेवतात, नायक देखील माणसं सोबत ठेवतात. नायकांचा उद्देश माणसं सोबत ठेवण्याचा, त्यांचं जे विधायक ध्येय आहे ते परिपूर्ण करण्यासाठी, त्या विधायक ध्येयामुळे समाजातील व्यक्तींना मदत, सहकार्य आणि समाजातले प्रश्न, अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन देतात. खलनायक काय करतात? त्यास कशा समस्या वाढतील, कसे प्रश्न वाढतील, कशा अडचणी जास्तीत जास्त निर्माण करता येतील, कसं फाटाफूट करता येईल, कसे कटकारस्थान करता येतील, यासाठी ते मग्न असतात. खलनायकाचं हे काम असते. आणि हे कटकारस्थान उधळून लावणं, यासाठी येहो रचना रचणं, यासाठी कृती आणि उक्ती करणं, हे महानायकांचं काम असतं, नायकांचं काम असतं. तण वाढवण्याचं काम खलनायक करतील, नायक मात्र पीक वाढवण्याचं काम करतील. आता इथं पीक याचा अर्थ प्रत्यक्ष शेतातलं पीक धरू नका. पीक म्हणजे विधायक कृती, विधायक उक्ती, विधायक कार्य, समाज उन्नती, राष्ट्र उन्नती, ईश्वर उन्नती, या अर्थानं हे पीक हा शब्द वापरला. आणि अधोगती करण्यासाठीचा प्रयत्न करत राहणं, या अर्थानं इथं तण वापरलेला आहे. एखाद्याला लावून देणे, त्याला शिव्या दे, त्याला दारू पाजणे, हे खलनायकाचं काम आहे. दारू पाजून धिंगाणा घालायला लावणे, कार्यक्रमामध्ये कार्यक्रम बंद पाडायला लावणे, निष्पाप माणसांवर लाठीचार्ज करायला लावणे, हे खलनायकाचं काम आहे. तर हे खलनायक सातत्यानं आपलं काम करतात. आणि खलनायकाला उत्तर देणे, खलनायकाला प्रत्युत्तर देणे आणि खलनायकाला त्याची जागा दाखवून देणे, हे नायकांचं, महानायकांचं काम असतं. देशामध्ये बऱ्याच प्रमाणात खलप्रवृत्ती वाढलेली होती. त्या खलप्रवृत्तीला संपवण्याचं काम काही प्रमाणामध्ये झालेलं आहे, आता पुढे होईल. तर मित्र, नायकांचं आणखीन एक वैशिष्ट्य असतं, ते आत्मपरीक्षण करतात, आत्मसुधारणा करतात.
आपल्यामध्ये काही चुकत असेल, आपली दिशा थोडं वेगळ्या दिशेने चालले का याचा विचार जर त्यांना कोणी गाईड केलं, ते स्वीकारक्षम असतात. इतरांच्या योग्य सूचनांचा ते आदर करतात. त्यांच्या ध्येयासाठी, त्यांनी ठरवलेल्या ध्येयासाठी जर ते उपकारक असतील तर त्याची अंमलबजावणी पण ते करतात. आपल्यातल्या सुधारणा देखील करतात. या सुधारणा आणि प्रगतीचा अतूट संबंध असतो, ही गोष्ट नायकांना माहीत असते. आणि त्यामुळे ते नित्य सुधारणा करत आणि समाज सुधारणा करत ते जगत असतात. ते थांबत नाहीत, कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत देखील थांबत नाहीत. पराभव जरी झाला एखाद्या बाबीमध्ये, ते पराभव जरी झाला तर आयुष्यात एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण, चांगल्या गोष्टीतला पराभव सुद्धा विजय असतो आणि चांगल्या गोष्टीवर होणाऱ्या टीका सुद्धा गौरव असतो. आता चांगल्या कामावर टीका काय गौरव असू शकतो, तर काय ते गौरव का असू शकतो, म्हणजे गौरव होत असतो. उदाहरणार्थ, एक व्यक्ती एक विधायक काम करत होता आणि त्या विधायक कामावर काही गावावरून ओळवून टाकलेले काही लोक टीका करत होते. त्या गावातला शहाणा माणूस म्हणाला, तो जो काही काम करत आहे त्यांचं त्यामुळे काही तुमचं नुकसान आहे का? का ते तुमचं 5 पैसे घेते का? ते सेवा करायला करू द्या की. नाही, आम्हाला ते चांगलं पाहतच नाही ना. खलनायकच एक प्रवृत्ती असते, त्यानं चांगलं पाहत नसतं. नाही, आम्हाला हे चांगलं होऊच द्यायचं नाही म्हणले ते खलनायक. आम्हाला काही चांगलं घडूच द्यायचं नाही, चांगलं केलं त्याला सहकार्य करायचं नाही. ही मनोवृत्ती, ही खल प्रवृत्ती असते. आणि त्याने त्या गावातल्या त्या व्यक्तीने दुसरा एक प्रश्न विचारला. त्यानं जे विधायक काम करायला तुम्ही कधी केलं का? त्यानं म्हणलं, हे चांगले कामं करण्यासाठी आमचा जन्मच झाला नाही ना म्हणले ते खलनायक. आमचा जन्म झाला वाईट कामं करण्यासाठी. आता वाईट कामं करण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे आणि आमचा तो जन्मसिद्ध हक्क आहे, अशी जर त्यांची भावना असेल तर त्यांना कोण सुधारवणार आहे? झोपी गेलेल्याला उठवता येते, पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना कसं उठवता येईल? हाही प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही जगत असताना नायकांच्या विषयाच्या अनुषंगाने बोलत आहे की नायकांना हे याची खात्री असते, एखादी गोष्ट आज जरी कळली नाही तर ती उद्या लोकांना कळेल. काही जणांचे डोळे उघडायला वेळ लागतो. जे महात्मा फुले यांनी, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं कार्य सुरू केलं होतं. शिक्षण म्हणजे आमच्या धर्मावर गंडांतर. शिकू नये, महिलांनी तर शिकू नये, काहीतरी सांगून ठेवलं होतं. नवऱ्याच्या अन्नामध्ये आळ्या निघतात, अमुक निघतात, असे बास्कळ तत्वज्ञान सांगणारे, बास्कळ विचार मांडणाऱ्या लोकांची काही गर्दी पूर्वी होती ना आताही आहे. विधायक काम सांगा, विधायक कृती सांगा. तर आज महात्मा फुले यांनी, सावित्रीबाई फुले यांचा गौरव केला जातोच ना. त्यांना हे माहीत होतं, एक ना एक दिवस लोकांना हे कळणार आहे, शिक्षणाचं महत्त्व कळणार आहे. ज्यांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र पुढे दिलाच आणि संविधानामध्ये शिक्षणासाठी अनेक तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. त्यांनी स्वतः शिक्षण संस्थाही निर्माण केलेल्या आहेत आणि स्वतः उच्च विभूषित नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून त्यांचं कौतुक केलं जातं, गौरव होतो, ते त्यांनी संपादन केलेलं आहे. आज या पुण्याच्या नगरीमध्ये
राष्ट्रमाता जिजाऊंना त्रास झाला, छत्रपती शिवरायांना त्रास झाला ज्या विकृतीमुळे, तोच त्रास सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांना झाला. पण ज्या विद्याच्या कार्यामुळे सावित्रीबाई फुले यांना त्रास झाला, आज पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव दिलं गेलेलं आहे. म्हणजे नायकांचा विजय होतोच, महानायकांचा विजय होतोच. त्यांचं कौतुक करावंच लागते. शिव्या देणारे उद्या ओव्या गातातच, यावर महापुरुषांचा ठाम विश्वास असतो. संत तुकोबारायांच्या शिव्या देणारे, त्यांची अपकीर्ती करणाऱ्यांनी आरती लिहिली, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. अनेक जीव मारण्यासाठी सिद्ध झालेले लोक जीव देण्यासाठी तयार झालेत अनेकांच्या संदर्भात. दुसरी महत्वाची मुद्दा मी सांगत होतो की ते पराभव जरी झाला, थोडासे अस्वस्थ होते, पण पुन्हा विजयासाठी सिद्ध व्हा, पुन्हा कार्यासाठी सिद्ध व्हा, म्हणून ती पुन्हा कामाला लागतात. अहंकार सोडून देतात, चुका बाजूला करून टाकतात आणि पुन्हा ती गोष्ट साध्य करण्यासाठी ते सिद्ध होत असतात. हे नायकांचं महत्वाचं वैशिष्ट्य असतं. एखाद्या गोष्टीमुळे आपलं जर ध्येय साध्य करायचं असेल आणि ध्येय साध्य करत असताना तिथं अडचणी येतात, अडथळे येतात, तिथं कधी कधी अपमान होतो. या अपमानाला मानात रूपांतर करण्याचं काम देखील नायकांचं असतं. दुसरा नालायक पद्धतीने जरी वागला तर नायक हा नायकाच्याच पद्धतीने वागत असतो. नायक हा क्षमाशील असतो. अनेकदा जिथं क्षमा करणंच अवघडच होऊन जाईल, त्याला शिक्षाही ते करतात. त्यांना विधायक दिशेने नेणं हा त्यामागचा उद्देश असतो. तर मित्र, पराभवाला विजयात रूपांतर करण्याचं काम नायकांचं असतं आणि ते मनानं अतिशय खंबीर असतं. आणि विचाराची, त्या नायकांचे विचारही मोठे असतात, कारण आणि ते विचार देखील कसा मोठा करतात आणि मनानं ते तुटत नाहीत, मनानं खंबीर राहतात. या ठिकाणी सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या कवितेची कविता इथं उद्धृत करायला मला आवडेल. छोटी सोच से कोई बड़ा नहीं होता, छोटी सोच से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. छोटा विचार करून माणसं मोठी बनत नाहीत, तसंच मनानं तुटलेली माणसं मोठी बनवू शकत नाही. म्हणून कधीच मनानं तुटायचं नाही आणि विचार छोटे ठेवायचे नाहीत. हा विचार नायकांचा असतो, नायकांचा असतो. जयांगी मोठेपणा तयांगी यातना कठीण, याची जाणीव या महापुरुषांना असते. म्हणून ते यातना हा यातनेचा भाग न समजता, यातने हा समाज कार्यामध्ये आलेलं एक स्टेशन समजतं. ते येणार चढ आणि उतार, मान आणि अपमान हे अविभाज्य भाग आहेत जीवनातले. विजय आणि पराजय येतात आणि जातात, मनाला लावून घ्यायचं नसते. उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते. हा निर्धार, इतका मनाचा खंबीरपणा, लात मारेल तिथं पाणी काढण्याची हिंमत ठेवून महानायक जगतात, नायक जगतात. काही जणांना वाटते की हा संपला आता. नायक कधी संपत नसतो. मृत्यूनंतर तो विचाराच्या रूपानं समाजात वावरतच असतो. खलनायक मात्र संपतात. नायकांची सज्जनाच्या मनामध्ये नायक असतात आणि इतिहासाच्या पानामध्ये गौरवाने त्यांचे उल्लेख केले जातात.
हे नायकांचं अतिशय महत्त्वाचं एक वैशिष्ट्य असतं. नायकांची देखील नायकांना बद्दलचे गैरसमज पसरून देण्याचं अनेक जण काम करतात. त्यांच्याविषयी अज्ञान पसरतात. त्यांच्याविषयी त्यांच्याकडे त्यांच्या सहवासात येणाऱ्या माणसांची ते दिशाभूल करतात. त्यांच्यापासून माणसं तोडण्याचाही प्रयत्न करतात. त्यासाठी वेगवेगळे आमिष दाखवतात. पदाचे आमिष दाखवले जातात. वेगवेगळ्या भीती दाखवले जातात त्यांना. आणि वेगवेगळे त्या नायकापासूनची माणसं तोडली जातात. पक्षही फोडले जातात त्या नायकांचे. पण नायक हा आपल्या ध्येयावर अतूटपणे काम करत राहतो आणि विजय संपादन करत असतो. विजय कधी पराजय यावर ते लक्ष देत नाही. कामावर लक्ष देणं हे नायकांचं महत्त्वाचं काम असते. नायक मात्र या गैरसमजाला बळी पडत नाही. लक्षात आलं? पुढच्या भागामध्ये आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत. नायक आणि खलनायक या भागामध्ये दुसरा एक महत्त्वाचा विषय मी हाताळणार आहे. आयुष्यामध्ये गुरुचं काय महत्त्व असते, खरा गुरु कोण असतो, गुरुच्या नावानं कोणाचं का आणि कशी दिशाभूल होते, या संदर्भातही आपण पुन्हा हा दुसरा एक व्हिडिओ मी दुसऱ्या भागात करणार आहे. धन्यवाद.